काश्मीरच्या पहलगाम मधील पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। यासाठी ऑपरेशन महादेव राबवण्यात आले। जम्मू काश्मीरच्या दारामधील लिडवास परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी जोरदार चकमक झाली। यात 3 दहशतवादी ठार झाले। या संदर्भात सैन्य दलाच्या चिनार कॉर्प्स कडून एक्स समाज माध्यमावर ट्विट करण्यात आले। हे तीनही दहशतवादी टीआरएफचे असल्याचं श्रीनगरचे एसएसपी जीव्ही संदीप चक्रवर्ती यांनी सांगितले। त्याचवेळी हे दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील असू शकतात याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय। विशेष म्हणजे विरोधकांच्या मागणीनंतर लोकसभा आणि राज्यसभेत 16 तासांची चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली होती। त्याप्रमाणे सोमवारी लोकसभेत चर्चेला सुरुवातही झाली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 4ही दहशतवादी पळून गेले होते। त्यांचा शोध लागत नव्हता। 22 एप्रिलला पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता। 26 पर्यटकांना धर्म विचारून हत्या करण्यात आली होती। यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी होता। त्यानंतर 15 दिवसांनी सरकारनं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचं कंबरड मोडलं होतं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हासिब मुसा यात मारला गेल्याचंही सांगण्यात येत आहे। पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारत दहशतवाद्यांचं कंबरड मोडलंय।